काम हे शिवसेनेतनं उभं राहावं यासाठी या कार्यालयाचं आज आम्ही उद्घाटन केलंय आणि याच्यामध्ये जेवढ्या शासकीय योजना आहेत किंवा लोकांना मदत करायची आहे ते मदत केंद्रच या ठिकाणी आम्ही आज उघडलेलं आहे. आज श्याम मानव यांनी काल एक वक्तव्य केलं स्टेटमेंटमध्ये की अशोक खरात प्रकरणात एकनाथ शिंदेची पण चौकशी करावी किंवा त्यांना पण या सगळ्या प्रकरणामध्ये भोवलं गेलेलं आहे, त्यामुळे त्यांची पण चौकशी व्हावी असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं म्हणणं आहे? श्याम मानव ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी कॅप्टन खरातवर कडक कारवाई झाली पाहिजे ही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे शिंदे साहेबांवर बदनामीकारक जे पण बोलतायत त्याचा काही उपयोग होणार नाही. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःचं कर्तृत्व आणि नेतृत्व महाराष्ट्रामध्ये सिद्ध केलेलं आहे. नारी शक्ती वंदन जे विधेयक आहे ते नामंजूर झालेलं आहे. आता यापुढच्या काळात कशी भूमिका असणार आहे शिवसेनेची? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की परवाचा दिवस हा खरोखरच काळा दिवस मानला पाहिजे. कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो महिला भगिनींसाठी एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता आणि 33% आरक्षण हे देशामधल्या सगळ्या खासदारांना आणि आमदारकीमध्ये मिळालं पाहिजे त्याच्यातली भूमिका होती. परंतु राहुल गांधी आणि त्यांची जी टीम होती त्यांनी विरोधात मतदान करून महिलांना राजकीय आरक्षण मिळू नये अशा पद्धतीची भूमिका त्यावेळी घेतली आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संध्याकाळी जे नरेंद्र मोदी साहेबांचं काल बहुतेक त्यांनी राष्ट्राला संबोधित ज्यावेळी केलं त्यावेळी त्यांनी स्पष्ट सांगितलं की कदाचित हा स्पीड ब्रेकर आला असेल परंतु महिलांचं 33% आरक्षण आम्ही देऊन दाखवू ही आमची भूमिका आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद एवढ्यासाठीच आहे की ज्यावेळी बिल मांडण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून आलं त्यावेळी देशात NDAतले पहिले एकनाथ शिंदे साहेब होते की त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेला पाठिंबा दिला होता. घटना बदलायचं काम सुरू होतं अशी सुद्धा टीका होत आहे. एकीकडे नारी शक्तीचं बिल सांगतात पण दुसऱ्या बाजूला नाही, पहिली गोष्ट अशी आहे की ज्यांना आता महिलांच्या समोर जाऊन मतदान मागता येणार नाही म्हणून स्वतः काहीतरी सारवासारव केली पाहिजे. म्हणून इकडून UBT असेल किंवा अन्य काही पक्ष असतील ही राहुल गांधींची वकिली करतायत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की महिला भगिनींना काल कळून चुकलेलं आहे. महाविकास आघाडी ही महिला भगिनींना कधीही 33% आरक्षण मिळू देणार नाही हे परवाच्या प्रसंगावरनं सिद्ध झालेलं आहे. आज विधान परिषद ट्विट करून या विधेयकाला पाठिंबा दर्शवला होता. एकूणच उभाटा गटाचे खासदार असून सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली. तुम्ही कसं माझी खासदार नाही त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे ना की UBTनं अशा पद्धतीची भूमिका घेतलेली असताना UBTत राहून आमचं त्यांनी समर्थन केलं हे कौतुकास्पद आहे. विधान परिषदेच्या शहरातून पुन्हा ज्येष्ठ नेत्यांना संधी देणार का तरुणांना संधी? विधान परिषदेचे पूर्ण निर्णय हे माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतात आणि तो योग्य तो निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब 12 तारखेच्या अगोदर घेतील. राज्यसभेला नवीन चेहरा त्यांनी दिला होता त्यामुळे विधान परिषदेतही नवीन चेहरे दिसतील असं नवीन चेहरा द्यायचा की जुना चेहरा द्यायचा हे सगळं एकनाथ शिंदे साहेब ठरवतात. त्याच्यावर 12 तारखेला तुम्हाला पण कळेल आणि आम्हाला पण कळेल की उमेदवार कोण असतील. नाशिक प्रकरणामध्ये अजूनपर्यंत खरं तर SIT तपास झाला की कुठलाही निष्पन्न झालेला आहे. गेले 1 महिना झाला तपास होतोय त्याच्यात मात्र कुणाला अजून खरात वगळता इतरांना कुणाला आरोपी नाही केलेला. त्या यंत्रणेमध्ये नक्की काय चालू आहे हे मंत्री म्हणून मला देखील माहिती नाही. परंतु शिवसेनेची भूमिका काय आहे? शिवसेनेची भूमिका खरात सारखी नीच प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये नाही ह्या देशामध्ये परत होऊ नये यासाठी पोलिसांनी कडक कारवाई केली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. परंतु यंत्रणेमध्ये काय चाललंय याच्यामध्ये हस्तक्षेप मंत्री म्हणून मला करता येत नाही. परंतु या प्रक्रियेमध्ये जे कोण असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. शिवसेनेचेच दीपक केसरकर आणि अनेक नेते त्या सगळ्या प्रक्रियेत दिसलेले आहेत. फोटोमध्ये दिसलेले आहेत. नाही प्रक्रिया म्हणू नका त्याला. प्रक्रियेमध्ये म्हणजे फोटो आणि त्यावेळी देखील मी सांगितलं पुण्यामध्येच आपल्या कार्यक्रमाला ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी की एखाद्याचा फोटो हा असू शकतो. फोटो असला म्हणजे तो त्या सगळ्या बाबतीमध्ये